गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपण या टॉपिकमधला लास्ट पार्ट चालू करतोय, तो म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्स. ओके, आजचं लेक्चर आहे हे पूर्ण थेरॉटिकल लेक्चर आहे. देर इज नो एनी डेरिवेशन, फक्त डेफिनेशन प्रॉपर्टीज असं जनरल आहे. त्यामुळे हे व्हिडिओ लेक्चर ऑलमोस्ट ऑडिओ लेक्चरसारखं होणार आहे. मी पॉईंट्स एक्सप्लेन करत जातो, तुम्ही नंतर टेक्स्टबुक रीड करा आणि त्यातून नोट्स बनवा. तर आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे फ्लुइड. आता फ्लुइडला डिफाईन करतात, द मटेरियल्स हॅव्हिंग प्रॉपर्टी ऑफ फ्लोईंग इज कॉल्ड ॲज फ्लुइड. फ्लुइड्स आर द मटेरियल हॅव्हिंग प्रॉपर्टीज ऑफ फ्लोईंग. जे मटेरियल फ्लो होतात त्यांना फ्लुइड असं म्हणतात. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. लक्षात आलं? जे मटेरियल फ्लो होतात त्यांना फ्लुइड्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल लिक्विड अँड एअर, दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. लिक्विड फ्लो होतं, एअर फ्लो होते. तर फ्लुइड्स आर द मटेरियल हॅव्हिंग प्रॉपर्टी ऑफ फ्लोईंग. लक्षात आलं? आपण लास्ट इयरला इलॅस्टिसिटी टॉपिक स्टडी केलं आहे. त्याच्यामध्ये आपण यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा त्याला शियर मॉड्युलस म्हणतात ते स्टडी केलं होतं. फ्लुइड्स असतात त्यांचं शियर मॉड्युलस 0 असतं. याचा अर्थ त्यांच्यावर शियर स्ट्रेस अप्लाय केला तर ते डिफॉर्म होतात. डिफॉर्म होण्यासाठी ते अपोज करत नाहीत, रजिस्ट करत नाहीत. तर असं पण म्हणूयात, फ्लुइड्स आर द सबस्टन्स which deforms continuously under the action of external force. Fluid is the phase of matter that includes liquid, gases and plasmas. लक्षात आलं? फ्लुइड यामध्ये इन्क्लूड होतं प्लाझ्मा म्हणजे गॅस आणि लिक्विडच्या मधली स्टेट, देन लिक्विड्स अँड गॅसेस. सो लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा आर फ्लुइड्स. फ्लुइडवर फोर्स अप्लाय केला तर ते परमनंटली डिफॉर्म होतात. डिफॉर्मेशनसाठी त्यांचं अपोजिशन ऑलमोस्ट 0 असतं. क्लिअर झालं? सो सॉलिड आणि फ्लुइड ह्यांच्यामधला मेन डिफरन्स असतो ते म्हणजे सॉलिड असतात ते डिफॉर्मेशनला अपोज करतात, तर फ्लुइड डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. आता आयडियल फ्लुइड असेल तर आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असतात बघा. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड, त्यातली पहिली, इट इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल याचा अर्थ डेन्सिटी ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट. फर्स्ट प्रॉपर्टी, फ्लुइड्स आर इनकॉम्प्रेसिबल, दॅट इज डेन्सिटी ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट. ओके. इट्स फ्लो ऑफ फ्लुइड इज इररोटेशनल, that is flow of fluid is smooth and there is not any turbulence during its flow. म्हणजे फ्लुइड्स असतात ते फ्लो होताना स्मूथली फ्लो होतात, मध्ये कुठलाही टर्ब्युलन्स असत नाही. तिसरी प्रॉपर्टी असतात, फ्लुइड्स आर नॉन विस्कस. आपण आता ऑलरेडी विस्कॉसिटी स्टडी केलं आहे. सो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी फॉर फ्लुइड्स आयडियल फ्लुइड इज 0. आयडियल फ्लुइड असतात हे नॉन विस्कस असतात, त्यांच्यासाठी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 0 असतो. फ्लुइड ऑलवेज फ्लोज स्टेडीली, व्हिलॉसिटी ॲट एव्हरी पॉईंट इज ऑलवेज सेम. सो दीज आर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. लक्षात आलं? फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय काय मी सांगितल्या, कळलं तुम्हाला? फ्लुइड असतात, दे आर इनकॉम्प्रेसिबल, दॅट इज डेन्सिटी ॲट एव्हरी पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. देअर फ्लो इज इररोटेशनल, दॅट इज दे फ्लो स्टेडीली, देर इज नो एनी टर्ब्युलन्स. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, फ्लुइड्स आर नॉन विस्कस, दॅट इज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी फॉर फ्लुइड इज ऑलवेज इक्वल टू 0. आणि आयडियल फ्लुइड असेल, इट ऑलवेज फ्लो स्टेडीली, सो व्हिलॉसिटी ॲट एव्हरी पॉईंट इज ऑलवेज सेम. ओके. आपण आता टर्ब्युलंट फ्लो, स्टेडी फ्लो सगळं स्टडी केलं, त्यामुळं हे तुमच्यासाठी फार अवघड नाही आहे. आता लक्ष द्या, सॉलिड आणि फ्लुइड ह्यांच्यामध्ये मेन डिफरन्स काय असतो बघा. सॉलिडवर जर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ते डिफॉर्म होतात बाय डेव्हलपिंग, आणि किंवा असं म्हणूयात, सॉलिडवर जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर डिफॉर्म होण्यासाठी सॉलिड असतात ते कायम अपोज करतात, कायम रजिस्ट करतात बाय डेव्हलपिंग इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. मी काय म्हणतो लक्षात आलं? फ्लुइडवर
सॉलिड बॉडी असेल त्याच्यावर तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला, मग मे बी तो नॉर्मल स्ट्रेस असेल किंवा मे बी तो शिअरिंग स्ट्रेस असेल किंवा टँजेन्शियल स्ट्रेस असेल, सॉलिड डिफॉर्म होण्यासाठी अपोज करतात. किंवा सॉलिडला जर डिफॉर्म करून फ्लो करायचं असेल तर कंटिन्युअसली त्याच्यावर एक्सटर्नल स्ट्रेस अप्लाय करावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल ही सॉलिड बॉडी आहे. ह्या सॉलिड बॉडीवर ॲक्च्युली आपण सॉलिड बॉडी असेल तर सॉलिड बॉडीला सपोज करतात मेड फ्रॉम डिफरंट लेयर्स अँड ऑल लेयर्स आर अरेंज पॅरलल टू इच अदर. आता मी या सॉलिड बॉडीवर टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर डिफरंट लेयर आहेत ते डिस्प्लेस होतील इन द डिरेक्शन ऑफ फोर्स. हे असं different layer will displace in the direction of force. As a result of this, geometry of solid will change. बरोबर आहे. हा फोर्स रिमूव्ह केला तर पुन्हा सॉलिड आहे तो त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनला रिगेन होईल. याचा अर्थ सॉलिड बॉडीज असतात त्यांच्यावर तुम्ही टँजेन्शियल फोर्स अप्लाय करा किंवा नॉर्मल फोर्स अप्लाय करा, ते डेव्हलप करतात इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. अँड बाय डेव्हलपिंग इंटरनल रिस्टोरिंग फोर्स दे अपोज टू द डिफॉर्मेशन. किंवा इन अदर वर्ड्स तुम्हाला जर सॉलिडला डिफॉर्म करायचं असेल, डिफॉर्म करून फ्लो करायचं असेल तर एक्सटर्नल स्ट्रेस कंटिन्युअसली अप्लाय करावा लागेल. एक्सटर्नल स्ट्रेस कंटिन्युअसली अप्लाय केला तर सॉलिड आहे ते डिफॉर्म होत राहतील, डिफॉर्म होत राहतील, डिफॉर्म होत राहतील. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीज होईल आणि फायनली सॉलिड आहे ती लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल किंवा सॉलिड आहे ती फ्लुईडमध्ये कन्वर्ट होईल. फॉर एक्झाम्पल सपोज करा आपण आता नॉर्मल स्ट्रेस अप्लाय केला, जर फोर्स तुम्ही असा अप्लाय करताय तर सॉलिड आहे ते एक्सपांड होतील. आणि जर फोर्स आपण असा अप्लाय केला इनवर्ड डिरेक्शनला, जर असा स्ट्रेस इनवर्ड डिरेक्शनला असेल तर फ्लुईड आहे ते कॉम्प्रेस होतील. आता हा टँजेन्शियल स्ट्रेस आहे आणि हा नॉर्मल स्ट्रेस आहे. याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणतात, याला टेन्साईल स्ट्रेस म्हणतात. सॉरी, याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणतात, याला टेन्साईल स्ट्रेस म्हणतात. लक्षात आलं. तर मी आता काय सांगितलं बघा, मी डिस्कस करतो एक पॉईंट, डिफरन्स बिटवीन सॉलिड्स अँड फ्लुइड्स. सॉलिडवर जर तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला, मे बी टँजेन्शियल स्ट्रेस और मे बी नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेसमध्ये मे बी तो टेन्साईल स्ट्रेस असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असेल. सॉलिड बॉडीज इंटरनल रिस्टोरिंग स्ट्रेस डेव्हलप करतात बाय यूजिंग दॅट फोर्स, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. दे परमनंटली डिफॉर्म व्हायला अपोज करतात. याचा अर्थ इन अदर वर्ड्स सॉलिड बॉडीमधलं डिफॉर्मेशन असतं ते टेम्पररी असतं. ऑन रिमूव्हल ऑफ फोर्स ते ओरिजिनल डायमेन्शनला रिगेन होतात. पण किंवा असं पण म्हणू शकता, सॉलिड बॉडीला जर परमनंटली डिफॉर्म करायचं असेल तर एक्सटर्नल फोर्स कंटिन्युअसली अप्लाय करावा लागतो. हे असं मात्र फ्लुईडमध्ये होत नाही. फ्लुईडच्या केसमध्ये जर तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला तर ते डिफॉर्म होतात आणि डिफॉर्मेशनसाठी त्यांचा रेजिस्टन्स ऑलमोस्ट झिरो असेल. लक्षात आलं. सॉलिड आणि फ्लुईडमधला डिफरन्स लक्षात आला. इन केस ऑफ फ्लुईड, इफ वी आर गोइंग टू अप्लाय अन एक्सटर्नल फोर्स देन they does not develop any restoring force. Opposition to deformation is almost negligible, is almost zero. आता सपोज करा मी फ्लुईडचा एक क्रॉस सेक्शन कन्सिडर केला, तर हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. ज्या वेळेला तुम्ही फ्लुईडवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता त्यावेळेला सराउंडिंगचं लिक्विड असतं ते त्याच्यावर इक्वल अँड अपोजिट फोर्स अप्लाय करतं. ऑब्व्हियसली हे दोन फोर्स एकमेकाला बॅलन्स करतील म्हणजे फ्लुईडचं ॲक्सलरेशन किती असेल, झिरो असेल. याचा अर्थ ते डिफॉर्म होणार नाही. लक्षात आलं. फ्लुईडचा एक क्रॉस सेक्शन कन्सिडर केला आणि त्याच्यावर जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर सराउंडिंगचं लिक्विड असेल तो
त्या फोर्सच्या एक्सटर्नल फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनला अजून एक फोर्स अप्लाय करेल. ऑब्व्हियसली दोन फोर्स एकमेकाला बॅलन्स करतील, त्यामुळे रिझल्टंट फोर्स 0 असेल, रिझल्टंट ॲक्सलरेशन 0 असेल आणि फ्लुईड असतील ते परमनंटली डिफॉर्म होतील. सो हा बेसिक डिफरन्स झाला सॉलिड आणि फ्लुईडमधला. अपोजिशन अप्लाइड बाय सॉलिड to deformation is comparatively large, so they resist to deformation. लक्षात आलं, बाय डेव्हलपिंग इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. किंवा त्यांना जर परमनंटली डिफॉर्म करायचं असेल आणि फायनली फ्लो करायचं असेल तर एक्सटर्नल फोर्स आपल्याला कंटिन्युअसली अप्लाय करावा लागेल. फ्लुईडच्या केसमध्ये रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन इज निग्लिजिबली स्मॉल, त्यामुळं ते परमनंटली डिफॉर्म होतात. क्लिअर झालं. मग आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुईड. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन अँड गेट परमनंटली डिफॉर्म. पहिली इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, अपोजिशन टू द डिफॉर्मेशन इज 0. सो ऑन ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल स्ट्रेस फ्लुईड अंडरगोज परमनंट डिफॉर्मेशन. सेकंड, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. बरोबर आहे, they have ability to flow. आणि थर्ड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ फ्लुईड, दे हॅज ॲबिलिटी टू टेक शेप अँड साईज ऑफ कंटेनर. लक्षात आलं. फ्लुईडला तुम्ही ज्या फ्लुईडला स्वतःचा शेप नसतो, फ्लुईडला स्वतःची जॉमेट्री नसते, तुम्ही ज्या कंटेनरमध्ये त्याला घ्याल त्या कंटेनरची जॉमेट्री ते ॲक्वायर करतात. तर ह्या झाल्या फ्लुईडच्या प्रॉपर्टी. क्लिअर झालं. ओके, तर आता लक्ष द्या. आता आपल्याला पुढचा पॉईंट डिस्कस करायचा आहे तो म्हणजे प्रेशर. मला माहीत आहे हे लेक्चर खूप थेरॉटिकल होते, कारण हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे, ह्याच्यामध्ये रायटिंग करण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे हे व्हिडिओ लेक्चर केअरफुली ऐका आणि या पॉईंटच्या नोट्स बनवा, कारण ह्या पार्टमध्ये डेरिव्हेशन वगैरे नाही आहेत, त्यामुळे मला काही लिहिता येत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हे फक्त ऐकावं लागणार आहे. ऐका आणि याच्या नोट्स बनवा. तर आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रेशर. आता एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड घेतलंय. अ कंटेनर इज फिल्ड विथ अ लिक्विड. बरोबर आहे. ह्या कंटेनरमध्ये मी लिक्विड घेतलंय, फ्लुईड घेतलंय अँड फ्लुईड इज ॲट रेस्ट पोझिशन. आता हे जे फ्लुईड आहे, दिस फ्लुईड विल एक्झर्ट फोर्स ऑन वॉल ऑफ कंटेनर ॲज वेल ॲज ऑन द बॉटम ऑफ कंटेनर. बरोबर आहे. फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुईड ॲट रेस्ट पर युनिट एरिया इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज प्रेशर. एका कंटेनरमध्ये आपण फ्लुईड घेतलं आहे, हे फ्लुईड आहे ते कंटेनरच्या वॉलवर फोर्स एक्झर्ट करेल ॲज वेल ॲज ते कंटेनरच्या बॉटमवर पण फोर्स एक्झर्ट करेल. सो फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुईड ॲट रेस्ट per unit area of contact is called as pressure. So pressure फॉर्म्युला आला फोर्स अपॉन एरिया. क्लिअर झालं. हा फोर्स व्हर्टिकल क्रॉस सेक्शनवर पण असू शकतो किंवा हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शनवर पण असू शकतो. फोर्स प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया इन कॉन्टॅक्ट. ओके, याचा युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल, आणि सी जी एस युनिट असतं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ह्याचे डायमेन्शन असतात L-1, M1, T-2. क्लिअर झालं. मी ही आयडिया पुन्हा एकदा क्लिअर करतो. माझ्याकडे एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये मी फ्लुईड घेतलं आहे. हे फ्लुईड त्या कंटेनरच्या वॉलवर फोर्स एक्झर्ट करेल ॲज वेल ॲज ते कंटेनरच्या बॉटमवर पण फोर्स एक्झर्ट करेल. सो फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुईड ॲट रेस्ट ऑन पर युनिट एरिया इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज प्रेशर. त्याचं SI युनिट असतं पास्कल ऑर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट असतं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन असतात L-1, M1, T-1. ओके, आता जर मी फ्लुईड असेल त्याचा एक क्रॉस सेक्शन कन्सिडर केला, मी व्हर्टिकल क्रॉस सेक्शन कन्सिडर केला, तर त्याचा सराउंडिंग असणार आहे, सराउंडिंगचं फ्लुईड ते त्याच्यावर फोर्स असा एक्झर्ट करेल. बरोबर आहे.
दॅट फोर्स पर युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. जर हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शन कन्सिडर केला तर त्याच्यावर सराउंडिंगचं फ्लुईड असा फोर्स एक्झर्ट करेल. सो दिस फोर्स पर युनिट एरिया इज नथिंग बट प्रेशर. कळलं? याचा अर्थ प्रेशर असतं त्याला तुम्हाला व्हर्टिकल क्रॉस सेक्शन सोबत देखील रिलेट करता येतं, हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शन सोबत देखील रिलेट करता येतं. प्रेशर असतं, कंटेनर असेल, प्रेशर जसं कंटेनरच्या वॉलवर असेल तसं कंटेनरच्या बॉटमवर पण असणार आहे. क्लिअर झालं? मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचा आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता लक्ष द्या, वी हॅव अ कंटेनर. अ कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड. हा कंटेनर एवढ्या हाईटपर्यंत लिक्विडनं फिल केलं आहे. वी हॅव अ कंटेनर इज फिल्ड विथ अ लिक्विड. ऑब्वियसली हे फ्लुईड घेताना आयडियल फ्लुईड घ्यायचं आहे. याचा अर्थ त्यांची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, विस्कॉसिटी ऑलमोस्ट 0 आहे. आता मी फ्लुईडचा एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला. हा मी एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो हुज क्रॉस सेक्शनल एरिया इज ए अँड हाईट इज एच. हुज क्रॉस सेक्शनल एरिया इज ए अँड हाईट इज एच. आता हे जे इमॅजिनरी सिलेंडर आहे फ्लुईडचं, त्याचं वेट ॲक्ट विल इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. पुन्हा एकदा रिपीट करतो, आपल्याकडे एक कंटेनर आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ अ लिक्विड. बरोबर आहे? मी एक कंटेनरचं इमॅजिनरी सिलेंडर, त्या कंटेनरमध्ये मी फ्लुईडचं एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलं हॅविंग क्रॉस सेक्शनल एरिया ए अँड हाईट एच. बरोबर आहे? ह्या लिक्विड सिलेंडरचं वेट डब्ल्यू इज इक्वल टू एम जी ॲक्ट्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन आणि हे वेट ॲक्ट होईल ऑन बॉटम ऑफ कंटेनर. बरोबर आहे? मग प्रेशर एक्झर्टेड इज नथिंग बट एफ अपॉन ए. सो पी इज इक्वल टू एफ इज नथिंग बट एम जी अपॉन ए. आता मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम अपॉन जी इंटू जी अपॉन ए. आता व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. बरोबर आहे का? हा सिलेंडर आहे, सिलेंडरचं व्हॉल्यूम किती असतं? पाय स्क्वेअर एच. पाय स्क्वेअर म्हणजेच क्रॉस सेक्शनल एरिया. मग प्रेशर आलं, डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट इंटू जी डिवायडेड बाय ए. ए कॅन्सल झालं. सो पी इज इक्वल टू रो जी एच. तर फ्लुईड, कोणतंही फ्लुईड ज्याला तुम्ही कंटेनरमध्ये घेतलं आहे, त्या फ्लुईडच्या लिक्विड कॉलमनं त्याच्या बॉटमवर एक्झर्ट केलेला फोर्स फॉर्म्युला असतो रो जी एच, वेर रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एच इज हाईट अबाव द किंवा हाईट ऑफ लिक्विड कॉलम. क्लिअर झालं? आता P is equal to rho GH. This relation is true for all type of liquid as well as gases. This relation is valid. Actually आपण हे रिलेशन फ्लुईडसाठी ऑब्टेन केलं आहे. सो दिस रिलेशन इज करेक्ट फॉर गॅसेस ॲज वेल ॲज लिक्विड. प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. हे प्रेशर इट इज इंडिपेंडंट ऑफ डायमेन्शन्स ऑफ कंटेनर, साईज ऑफ कंटेनर. क्लिअर झालं? मग पुढचा पॉईंट आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड फ्रॉम फ्लुईड, मेनली एअर. बरोबर आहे? आता एअरला वेट असणार आहे. सो ह्या वेटमुळं एअर अर्थ सरफेसवर प्रेशर एक्झर्ट करणार आहे.
That pressure is called as atmospheric pressure. लक्षात आलं? Earth is surrounded by atmosphere. This air possesses certain weight. This weight acts on surface of Earth. The force exerted by Earth atmosphere per unit surface area in contact, it is called as atmospheric pressure. Clear झालं? आता ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ, आता अर्थ ॲटमॉस्फियर आहे, हे अर्थ ॲटमॉस्फियर आहे, हा अर्थ सरफेस याचं आपण कन्सिडर केलं तर इथं मी इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलं, याची हाईट मी सरफेसपासून मेजर करतोय, बरोबर आहे. जसं तुम्ही सरफेसपासून वर जाल तर त्याची हाईट कमी कमी होत जाणार आहे ह्या इमॅजिनरी सिलेंडरची. Obviously, atmospheric pressure will goes on decreasing as we move away from surface of Earth. Clear झालं? Atmospheric pressure फॉर्म्युला हाच घ्यायचा, H rho G. मग आता मी अर्थचा ॲटमॉस्फिअर आहे त्याचा एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केला ज्याची हाईट मी सरफेसपासून मेजर करतोय. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सरफेस, हाईट ऑफ सिलेंडर, हाईट ऑफ दॅट इमॅजिनरी सिलेंडर ऑफ एअर will going on decreasing. As a result of this, atmospheric pressure will going on decreasing. Therefore, important point, atmospheric pressure is maximum on surface of Earth, that is at sea level. कळलं? Atmospheric pressure is maximum at sea level. As we move away from surface of Earth, atmospheric pressure will going on decreasing. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सरफेसपासून दूर जाता तसं ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी देखील डिक्रीज होत जाते. अँड आफ्टर 8 किलोमीटर डेन्सिटी ऑलमोस्ट निग्लिजिबल झालेली असते. त्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण कन्सिडर करतो अप टू हाईट 8 किलोमीटर अबव द सरफेस. लक्षात आलं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मॅक्झिमम असेल ऑन सरफेस ऑफ अर्थ. ॲज वी मूव्ह फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ, हाईट ऑफ इमॅजिनरी सिलेंडर विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. Therefore, atmospheric pressure will also going on decreasing. जसं हाईट वाढत जाते तशी ॲटमॉस्फिअरची डेन्सिटी देखील डिक्रीज होत जाते. अँड आफ्टर 8 किलोमीटर ॲट हाईट 8 किलोमीटर अबव द सरफेस, बियॉन्ड हाईट 8 किलोमीटर अबव द सरफेस, डेन्सिटी ऑलमोस्ट झिरो होते. मग तिथे ॲटमॉस्फिरिक प्रेशर पण ऑलमोस्ट झिरो झालेलं असतं. आणि ज्या लोकेशनला ॲटमॉस्फिरिक प्रेशर झिरो असतं त्याला व्हॅक्यूम म्हणतात. लक्षात आलं? व्हॅक्यूमला डिफाईन करायचं, अ पोर्शन वेअर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज झिरो. क्लिअर? ओके. मग आता पुढचा पॉईंट, ही मला माहिती आहे थेरॉटिकल आहे त्यामुळे तुम्हाला खूप बोर होत असेल, पण नाही इलाज आहे, आपल्याला हे करावंच लागणार आहे. आता दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. Absolute pressure and gauge pressure. Absolute pressure and gauge pressure. Okay, लक्ष द्या. We have a container. A container is filled with liquid. A container is filled with fluid. मी लिक्विडचा एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलं, हे ती इमॅजिनरी सिलेंडर. दिस इज कोऑर्डिनेट x2, दिस इज कोऑर्डिनेट x1. ही झाली हाईट. आणि x2 आणि x1 ह्या व्हॅल्यू मी कंटेनरच्या बॉटमपासून मेजर करतोय. ओके. आता हा जो लिक्विड कंटेनर आहे, फ्लुईडचा कंटेनर आहे, ह्याच्यावर डिफरंट फोर्स ॲक्ट होतील. मग डिफरंट फोर्स कोणते कोणते आहेत ते आपण फाईंड करूया. आता ह्याचा मी क्रॉस सेक्शनल एरिया घेतो ए. ए इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर, किंवा हे जे सिलेंडर आहे ह्या सिलेंडरची जी बेस आणि टॉपवाली कॅप आहे ह्या कॅपचा सरफेस एरिया घेतला आहे ए. आता ह्याच्यावर फोर्स कोणते कोणते ॲक्ट होतील बघा. ह्याच्या वरच्या बाजूला जे लिक्विड आहे, सिलेंडरच्या वरच्या बाजूला जे लिक्विड आहे ती या सिलेंडरच्या बेसवर किंवा या सिलेंडरच्या टॉप सरफेसवर
एक फोर्स एक्झर्ट करेल, हा फोर्स असेल F1. ह्याच्या खालच्या बाजूला देखील लिक्विड आहे, हे लिक्विड याच्यावर फोर्स एक्झर्ट करेल, तो असेल F2. आणि याचं वेट ॲक्ट विल W इज इक्वल टू mg इन डाऊनवर्ड डिरेक्शन. मी काय म्हणतो लक्षात आलं? आपल्याकडे एक कंटेनर आहे, कंटेनर इज फिल्ड विथ लिक्विड. मी कंटेनरचं एक इमॅजिनरी सिलेंडर, त्या लिक्विडचं एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलं. त्याच्या बेसच्या ज्या सर्क्युलर कॅप आहेत त्यांचा सरफेस एरिया ए आहे. त्याची कोऑर्डिनेट मेजर्ड फ्रॉम बॉटम आर x2 अँड x1, आणि x1 मायनस x2 इज नथिंग बट x. त्या सिलेंडरची हाईट किती असणार आहे? x असणार आहे. मी x1 आणि x2 ह्यांना कंटेनरच्या बॉटमपासून मेजर केलं आहे. देअरफॉर x1 इज ग्रेटर दॅन x2 अँड हेन्स x1 मायनस x2 इज इक्वल टू h. ह्याच्यावर डिफरंट फोर्स ॲक्ट होतील. आता वरच्या बाजूला जे फ्लुईड आहे त्या फ्लुईडनं ह्या सर्क्युलर कॅपवर एक्झर्ट केलेला फोर्स F1 असेल, ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. खालच्या बाजूला जे लिक्विड आहे त्यानं ह्या सर्क्युलर कॅपवर एक्झर्ट केलेला फोर्स F2 असेल, ॲक्टिंग इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. आणि वेट असेल, इट इज ॲक्टिंग इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. फ्लुईड इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक इक्विलिब्रियम असेल तर या फ्लुईडवर ॲक्ट झालेले सगळे फोर्स एकमेकाला बॅलन्स करतील. मग अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स असणार. देअरफॉर F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. आता F1 म्हणजे P1A, फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. हा फॉर्म्युला माहीत आहे ना, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. P1A इज इक्वल टू P2A. आता हे बघा, अप्पर सर्क्युलर कॅप आणि लोअर सर्क्युलर कॅप ह्यांच्यामध्ये लेवल डिफरन्स आहे, त्यामुळं प्रेशर सेम असणार नाही. टॉप पॉईंटला प्रेशर मी P1 घेतलं आणि बॉटम पॉईंटला प्रेशर मी P2 घेतलं. P2A प्लस हे आलं रो व्ही इंटू जी. मासला मी पुट केलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो P1A इज इक्वल टू P2A प्लस रो, हे आलं एरिया ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया इंटू हाईट इंटू जी. सिलेंडरचं व्हॉल्यूम पाय r स्क्वेअर h म्हणजे a इंटू h. मग P1A इज इक्वल टू, किंवा ए सगळीकडे कॅन्सल करूयात, मग हे आलं P1 इज इक्वल टू P2 प्लस रो एच जी. बरोबर आहे. देअरफॉर P2 इज इक्वल टू, एक मिनिट, डेरिवेशन, हां सॉरी, इथं चुकलं. F2 आहे ना, म्हणजे हे P2 येणार आणि हे P1 येणार. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. हे लक्षात आलं का? इथे चुकून मी घेताना आपला डाऊनवर्डवाला अपवर्डवाला फोर्स F2 आहे, मग F2 इज इक्वल टू P2A येणार आणि F1 इज इक्वल टू P1A येणार. तर मला रिलेशन मिळालं P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी इंटू ब्रॅकेट x1 मायनस x2. दिस इक्वेशन इज यूज टू फाइंड प्रेशर इनसाइड लिक्विड ॲट डेप्थ h बिलो द सरफेस. क्लिअर झालं? लक्षात आलं? आता सपोज करा हे जे इमॅजिनरी सिलेंडर मी कन्सिडर केलं आहे ते जर मी डायरेक्ट लिक्विडच्या सरफेसवरच घेतलं, म्हणजे मी जर असं घेतलं, ओके, दिस इज x1, दिस इज x2, दिस इज h. हे डेरिवेशन तुमच्या लक्षात आलं. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी इंटू ब्रॅकेट x1 मायनस x2. बरोबर आहे. आता लक्ष द्या, यातलं P2 म्हणजे
प्रेशर ॲट बॉटम पॉईंट. मग लिक्विडच्या इंटिरियर पॉईंटमध्ये, लिक्विड एक पॉईंट आहे तो लिक्विडच्या इंटिरियरमध्ये आहे, त्या पॉईंटला जर प्रेशर फाईंड करायचं असेल तर हे रिलेशन यूज करायचं. आता लक्ष द्या, जर मी हे कंटेनर, जर मी हे कंटेनर लिक्विडच्या सरफेसवर कन्सिडर केलं तर त्या केसमध्ये वरच्या पॉईंटला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, म्हणजे P1 इज इक्वल टू काय येणार, P0. जर मी सिलेंडर लिक्विडच्या सरफेसवर कन्सिडर केलं तर आता ह्याच्या वरच्या बाजूला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. मग त्या केसमध्ये P2ला मी P1 इज इक्वल टू P0 झालं आणि P2 इज इक्वल टू P घेतो. मग मला मिळालं P इज इक्वल टू P0 प्लस रो जी x1 फक्त येणार. या केसमध्ये x1 इज इक्वल टू x होणार आणि x2 इज इक्वल टू 0 होणार, म्हणजे हे येणार x1, म्हणजेच हे आलं P इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. हे अजून एक रिलेशन. जर लिक्विड सिलेंडर मी सरफेसवर कन्सिडर केलं, लक्षात आलं का, लिक्विडच्या सरफेसवर कन्सिडर केलं तर त्या केसमध्ये P1 इज इक्वल टू, म्हणजे टॉप सर्क्युलर कॅप आहे, त्या टॉप सर्क्युलर कॅप डायरेक्ट ॲटमॉस्फिअरला एक्सपोज होऊ लागले, त्यामुळे ते प्रेशर P0 येणार. लक्षात आलं. मग P इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच, हे रिलेशन आलं. ओके, तर ह्याच्यावरनं पुढचं रिलेशन आलं P मायनस P0 इज इक्वल टू रो जी एच, आणि डिफरन्स इन प्रेशर ॲट पॉईंट इनसाइड लिक्विड अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, याला म्हणतात गेज प्रेशर. द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर, हे P म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर, लक्षात आलं, Pला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणायचं. डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. क्लिअर झालं. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण स्टडी केला, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. लक्षात आलं. लिक्विडचं इंटिरियरवाला कोणताही पॉईंट असेल त्या पॉईंटचं प्रेशर तुम्ही डिटरमाइन करता इन टर्म्स ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तर त्याला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणायचं. आणि डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गेज प्रेशर. क्लिअर झालं. हे सगळं थेरॉटिकल आहे, त्यामुळं हे शिकवताना देखील तेवढाच कंटाळा येतो आहे आणि तुम्हाला स्टडी करताना देखील तेवढाच कंटाळा येईल. पण तुम्ही टेक्स्टबुक वाचत चला, टेक्स्टबुक रीड करा. टेक्स्टबुकमध्ये थेरॉटिकल पॉईंट अगदी डिटेलमध्ये दिलेत. पुढचं लेक्चर असणार त्यामध्ये आपल्याला हायड्रॉलिक्स, पॅराडॉक्स, पास्कल लॉ, ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ स्टडी करायचे आहेत. हे सगळे थेरॉटिकल पॉईंट आहेत, त्यामुळे 2 लेक्चर असे टोटली थेरॉटिकल होणार आहेत. ठीक आहे, थांबूया.